सर्दी झाली की स्ट्रॉंग अँटीबायोटिक मागणारे तुम्ही स्वतःला हळूहळू आजारप्रूफ नाही तर औषधप्रूफ बनवता आहात. थोडासा ताप किंवा सर्दी झाली की लगेच स्वतःच्या मनाने ॲझिथ्रोमायसिन किंवा कोणतंही अँटीबायोटिक घेता. सावध व्हा, तुमची ही सवय भविष्यात तुमच्यावर औषधं काम करणं बंद करू शकते. हे नेमकं कसं घडतं? चला जाणून घेऊया आजच्या भागात. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचा आरोग्य मित्र या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आपण ऐकता आहात विश्वासू आरोग्याविषयी गप्पा फार्मासिस्ट सोबत. आज आपण ऐकणार आहोत अँटीबायोटिक्सचा वापर कधी व कसा करावा याविषयी. बॅक्टेरिया शरीरात गेल्यावर प्रथम काय करतो? बॅक्टेरिया शरीरात गेल्यावर सर्वात पहिले तो जागा शोधतो जिथे तो चिकटू शकेल. मग तो तिथल्या पेशींना पकडून बसतो आणि झपाट्याने स्वतः वाढायला सुरुवात करतो. वाढताना तो आपल्या शरीरासाठी हानिकारक टॉक्सिन्स बनवतो, ज्यामुळे ताप, दुखणे, सूज अशी लक्षणं दिसू लागतात. म्हणजे इन्फेक्शन सुरू होण्याचं पहिलं पाऊल म्हणजे चिकटणे, वाढणे आणि टॉक्सिन्स बनवणे. अँटीबायोटिक्स कशी काम करतात? अँटीबायोटिक्स शरीरात गेल्यावर थेट बॅक्टेरियाच्या 3 महत्त्वाच्या भागांवर काम करतात. त्यांची बाहेरील वॉल बनण्यापासून थांबवतात, प्रोटीन बनवणारी मशिनरी बंद करतात आणि डीएनए स्वतःला कॉपी होण्याची प्रक्रिया थांबवतात. हे तिन्ही बॅक्टेरियासाठी जगण्यास आवश्यक असल्याने ते मरतात. व्हायरसमध्ये हे सिस्टीम नसल्यामुळे अँटीबायोटिक्स त्यांच्यावर काम करतच नाहीत. अँटीबायोटिक्स म्हणजे शरीरातील बॅक्टेरिया मारणारी औषधं. व्हायरसला त्यांच्यावर काहीच फरक पडत नाही. म्हणून व्हायरल सर्दी, खोकला, ताप यात अँटीबायोटिक घेतली तरी 0 फायदा. चुकीची समज, चुकीची पद्धत. आपल्याकडे एक मोठी गैरसमज आहे. स्ट्रॉंग अँटीबायोटिक घेतली की पटकन बरं वाटतं. पण बरं वाटतं ते बॅक्टेरिया निघून गेल्यामुळे, औषधामुळे नाही. सेल्फ मेडिकेशन सर्वात धोकादायक. डॉक्टरशिवाय रँडम अँटीबायोटिक घेणं म्हणजे आजारी असताना स्वतः बॉम्ब उचलून शरीरावरच टाकल्यासारखं आहे. या सवयीमुळे तयार होतो अँटीबायोटिक रेझिस्टन्स. म्हणजे पुढच्या वेळी अँटीबायोटिक घ्या किंवा 10 घ्या, कामच नाही. कोर्स पूर्ण करणं महत्त्वाचं का? मध्येच गोळी थांबवली तर अर्धे बॅक्टेरिया मरतात, पण उरलेले जिवंत बॅक्टेरिया सुपर स्ट्रॉंग होतात आणि पुढच्या वेळी कुठलीही गोळी त्यांच्यावर काम करत नाही. एक स्ट्रॉंग गोळी आज तुम्हाला ठीक करते, पण चुकीचा वापर तुमच्या शरीराला आयुष्यभर कमजोर करतो. म्हणून डॉक्टरशिवाय अँटीबायोटिक नको. व्हायरल आजारात अँटीबायोटिक नको. कोर्स नेहमी पूर्ण. बॅक्टेरिया वर्सेस व्हायरस. अँटीबायोटिक्स फक्त जीवाणू बॅक्टेरिया मारतात, विषाणू व्हायरस नाही. त्यामुळे साध्या सर्दी खोकल्यात ती घेऊ नका. कोर्स पूर्ण करणे. बरं वाटलं तरी कोर्स अर्धवट सोडू नका. अर्धे मेलेले बॅक्टेरिया पुढच्या वेळी अधिक शक्तिशाली होऊन परत येतात, ज्याला आपण ड्रग रेझिस्टन्स म्हणतो. वेळेचे महत्त्व. अँटीबायोटिक घेताना वेळेत अंतर असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून रक्तातील औषधाची पातळी कायम राहील. आरोग्याविषयीची ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर तुमच्या फॅमिली ग्रुपवर नक्की शेअर करा. पाहत रहा आपला हक्काचा चॅनल आरोग्य मित्र. भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.